श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मनातील इच्छा पूर्ण करणारे परिजात वृक्ष याची माहिती ऐकून थक्क व्हाल। वास्तुशास्त्रामध्ये घराच्या सुख समृद्धीशी संबंधित असे अनेक उपाय सांगण्यात आले आहेत। त्यातील अगदी सोपे उपाय आहेत असे मानले जाते की जर हे उपाय योग्य पद्धतीने केले तर ते कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात। असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात सर्व काही ठेवले तर घरात सुख समृद्धी निश्चित येते। वास्तुशास्त्रानुसार वस्तू ठेवल्याने जीवनात अडचणी येत नाहीत। त्याचप्रमाणे वास्तुशास्त्रात काही झाडे अतिशय शुभ मानली जातात। असे मानले जाते की अशी काही झाडे आहेत जी शास्त्रात दिलेल्या नियमांनुसार घरात लावल्यास देवी लक्ष्मी घरात वास करते। प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारे परिजात वृक्ष हिंदू धर्मात परिजातकाबद्दल बरेच काही सांगितले गेले आहे। परिजात वृक्षाला दिव्य म्हटले आहे। परिजात एक असे झाड आहे जे कोणतीही इच्छा पूर्ण करू शकते असं म्हटलं जातं। या झाडाच्या फुलांचा पूजेमध्ये वापर केल्याने देवाचा आशीर्वाद मिळू लागतो। त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार परिजातकाच्या फुलांचे पूजेतले महत्त्व आणि त्या संबंधित रंजक रहस्य आहेत। ते कोणते? तर पुराणानुसार परिजातकाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली आहे। हे झाड आधी स्वर्गात गेले आणि नंतर तिथून पृथ्वीवर आले अशी आख्यायिका आहे। त्याचबरोबर परिजात वृक्ष प्रभू श्री रामचंद्र आणि माता सीता यांच्याशी संबंधित मानले गेले आहे। प्रभू श्री रामचंद्रांनी वनवासात माता सीतेसोबत हे झाड पाहिले होते असं म्हणतात। वनवासाच्या दिवसात माता सीता या फुलांचा हार विणायची आणि या झाडाची फुले वेचून स्वतःला सजवायची असाही उल्लेख आहे। त्यामुळे फुलाला शृंगार हार आणि हरसिंगार असेही म्हणतात। असं मानलं जातं की माता सीतेने पूजेत परिजात फुलांचा वापर सुरू केला। परिजात फुलं देवी लक्ष्मीलाही खूप प्रिय आहेत। पूजेत त्याचा वापर केल्याने घरात सुख समृद्धी येते। त्याचबरोबर असे समजले जाते की पूजेत परिजात फुलांचा वापर केल्याने संपत्ती वाढून कुबेरराज दरवाजे उघडतात। पूजेत परिजात फुलाचा वापर केल्याने अनेक देवी देवता प्रसन्न होऊ शकते आणि ग्रहही प्रसन्न होतात। त्याचबरोबर परिजात बद्दल देखील एक रहस्य आहे ज्यानुसार ते शापित वृक्ष मानले गेले आहे। हा शाप इंद्रदेवांनी परिजातकाला दिला होता। याची कथा अशी आहे की जेव्हा भगवान श्रीकृष्ण परिजातला आपल्यासोबत पृथ्वीवर घेऊन गेले तेव्हा इंद्राने परिजातकाला शाप दिला होता। शाप असा होता की परिजातकाची फुलं रात्रीच उमलायची आणि पहाटे गळून पडायची। मात्र परिजात हे एकमेव फूल असे आहे जे जमिनीवर पडल्यानंतरही पूजेत वापरण्यात येतात। त्याचबरोबर त्याच्या अंगणात परिजातकाचा सडा पडतो तेथे शांतता समृद्धी नेहमीच नांदते असेही म्हटले जाते। परिजात वृक्ष थेट स्वर्गातून आलेले आहे। समुद्र मंथनातून निघालेले हे 13वे रत्न देवांचा राजा या नात्याने इंद्राकडे होते। स्वर्गातील इंद्राच्या रोपट वाटिकेत तो लावला गेला। एकदा नारद मुनींनी ही फूल रुक्मिणी आणि सत्यभामेला दिली आणि मग या वृक्षाखाली दोघांनी हट्ट केला।
रुक्मिणीलाही या वृक्षाची फुले हवी होती. सत्यभामेलाही ही वृक्ष हवा होता. भगवान श्रीकृष्णांनी सत्यभामेसाठी हा वृक्ष इंद्राशी लढाई करून पृथ्वीवर आणला. भगवान श्रीकृष्णाने वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला तर फुलं मात्र रुक्मिणीच्या अंगणात पडत असत असाही उल्लेख आहे. ज्याच्या घरात आजूबाजूला परिजातकाचे झाड असते त्याच्या घरातील सर्व प्रकारचे वास्तुदोष दूर होतात असे म्हटले जाते. शिवाय तेथे परिजातकाच्या फुलांचा सेडा पडतो तेथे देवी लक्ष्मी वास करते. कारण ही फुलं देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. म्हणून देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये स्वतःहून खाली पडलेली फुलं देवीला अर्पण केली जातात. परिजातकाच्या सुगंधात आपल्या जीवनातून ताण काढून जीवनात आनंद भरण्याची शक्ती आहे असेही म्हटले जाते. या फुलांचा सुगंध आपलं मन शांत करते, कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार करते आणि निरोगी त्याचबरोबर दीर्घायुष्यही प्राप्त होऊ शकते. परिजातकाची फुले फक्त रात्रीच उमलतात आणि सकाळपर्यंत कोमजून जातात. ज्यांच्या अंगणात ही फुले उमलतात तेथे शांतता आणि समृद्धी नेहमीच राहते. याही व्यतिरिक्त हृदयासाठी परिजातकाची फुले खूप फायदेशीर आहेत. हृदय रोगापासून बचाव करण्यासाठी 5 ते 6 वृक्षांचा रस घेणे हा एक प्रभावी उपाय मानला गेलाय. परंतु हा उपाय केवळ आयुर्वेद डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येऊ शकतो. याची फुलं, पानं आणि साल सुद्धा औषधी म्हणून वापरली जाते. आता तुमच्याकडे सुद्धा परिजातकाच्या फुलांचे झाड असेल तर एक काम मात्र आवर्जून करावे. ते म्हणजे परिजातकाचे झाड जेथे असते तेथे साक्षात देवी लक्ष्मीचा वास असतो. या झाडाची पूजा केल्याने संपत्ती आणि शुभ कार्यात कोणतेही अडथळे येत नाहीत. म्हणून ज्या ठिकाणी परिजातकाच्या फुलाचे झाड असेल त्या ठिकाणी दर शुक्रवारी शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा. ते शक्य नसेल तर दर पौर्णिमेला शुद्ध तुपाचा दिवा आवर्जून लावावा. तेथे सुगंधी धूप लावावे आणि देवी लक्ष्मी मातेला प्रार्थना करावी. यामुळे लक्ष्मी सुख समृद्धीचा आशीर्वाद देऊन आपल्या घरात कायम स्थायी स्वरूपात राहू शकते असे सांगितले जाते. परिजातकाची फुलं रात्री बहरतात, ती फुलतात. मात्र रात्रीच परिजातक का बहरतो, का फुलतो या मागे सुद्धा एक अतिशय गोड प्रेम कथा आहे. या कथेनुसार राजकुमारी परिजातक सूर्यदेवाच्या प्रेमात पडली. सूर्यदेवाला त्याच्या वैभवाची आणि शक्तीची पूर्णपणे जाणीव होती. तरीही एका अटीवर तिच्याशी त्यांनी लग्न करण्याचे वचन दिले. अट अशी होती की काहीही झालं तरी तिने त्याच्याकडे कधीही पाहायचे नाही. पण प्रेमात रममाण झालेल्या परिजातकाने त्याचा कधी विचार केला नाही. त्यांनी शरद ऋतूमध्ये लग्न केले आणि बघता बघता उन्हाळ्यापर्यंतचा काळ कसा भरकन निघून गेला कळलंही नाही. उन्हाळा येतात सूर्यदेवाची शक्ती पूर्वीपेक्षा अफाट वाढली, इतकी की परिजातक त्यांच्या एका कटाक्षात भस्म होऊन जाईल. अशाच एका दुपारच्या वेळी सूर्य परिजातकाच्या दारात खाली उतरला आणि परिजात भान हरवून त्याच्याकडे पाहतच राहिली. वचनबंधनामुळे तो प्रचंड क्रोधित झाला आणि रागाच्या भरात अजून तापला. या सगळ्यात परिजात राख होऊन स्वतःच्याच राखेत बुडून गेली. त्यामुळे जेव्हा त्याचा राग शांत झाला तेव्हा त्याला परिजातकाच्या जीवापाड प्रेमाची जाणीव झाली. शरीर भस्म झाल्याने
देवाने तिला एक झाडाच्या रूपात पुन्हा जिवंत केले आणि पुन्हा असं घडून न येण्यासाठी रात्री सूर्यदेव तिच्या भेटीला जातात. या भेटीत परिजातकाची फुलं रात्रीच्या वेळी बहरून इतकी सुवासिक असतात की जणू सूर्याने तिचे चुंबन घेतले असेल आणि प्रेमात स्वतःला विसरून जातात. पहाट होताच देव आपल्या कामावर रुजू लागतात आणि त्याच्या पहिल्या किरणांनी जमिनीला स्पर्श करतात. फुले खाली गळून पडतात. याच कथेच्या दुसऱ्या आवृत्तीत असं म्हटलं जातं की सूर्यदेवाने परिजातकाचे प्रेम नाकारले आणि राजकन्या ते सहन करू शकली नाही. तिने स्वतःला ठार मारले आणि तिचे प्रेम पुन्हा पुन्हा सिद्ध करण्यासाठी तिच्याच राखेतून एक झाड वाढले. पडलेली फुले तिच्या अश्रूंमध्ये जातात कारण ती फुले तिच्या प्रियकराची नजर सहन करण्यास असमर्थ असतात. याशिवाय असं म्हटलं जातं की परिजातकाच्या खाली उभे राहून एखादी गोष्ट मागितली तर परिजातक ती इच्छा नक्की पूर्ण करतो. इच्छापूर्ती करणारा वृक्ष सुद्धा परिजातकाच्या वृक्षाला म्हटलं गेलं आहे. तुम्ही कितीही थकून आलात आणि परिजातकाच्या खोडाला जरी स्पर्श केला तरी ते आपला थकवा काढून घेतात आणि आपल्याला उत्साह देतात. असेही म्हणतात, तुमच्याकडे सुद्धा परिजातकाचे झाड असेल तर यापैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही नक्की करा, ज्याचे चमत्कारिक अनुभव तुम्हालाही नक्कीच येऊ शकतात. याही व्यतिरिक्त घरातील वास्तुदोषावर उपाय म्हणून परिजात वृक्ष तुमच्या घरामध्ये नक्की लावू शकता. असं म्हटलं जातं की घरामध्ये परिजातकाचे झाड लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. या वनस्पतीमध्ये माता लक्ष्मी कायम वास करते. म्हणून हे रोप घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला लावल्यास घरातून वास्तुदोष कायमचा दूर होतात. याही व्यतिरिक्त तुम्हाला नोकरी संबंधित, व्यवसाय संबंधित काही समस्या असल्यास, दीर्घकाळ प्रगती होत नसल्यास परिजातकाची 21 फुलं लाल कपड्यामध्ये बांधून घरात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी माता लक्ष्मी जवळ ठेवावी. असे केल्याने व्यवसायात प्रगती होण्यास मदत होते. त्याचबरोबर नोकरदारांना करिअरमध्ये यश मिळू शकते. असे मानले जाते या उपायाने प्रगती ही होतच जाते. याही व्यतिरिक्त निरोगी आरोग्य जपण्यासाठी सुद्धा परिजातक फुलांचा उपयोग होतो. केवळ पूजेतच नाही तर आयुर्वेदातही परिजात फायदेशीर मानले जातात. याही व्यतिरिक्त आर्थिक सुबत्ता, कर्जमुक्ती, तुमचा पैसा कुठेतरी अडकला असेल किंवा तुमच्या डोक्यावर भरपूर कर्ज झाले असेल तर या कर्जातून लवकर मुक्ती मिळायची असेल तरी सुद्धा परिजात उपयुक्त ठरू शकते. परिजातकाच्या वनस्पतीच्या मुळाचा एक तुकडा घ्यावा आणि लाल कापडात बांधून देवी लक्ष्मी समोर ठेवावा. त्यानंतर देवी लक्ष्मीची आणि मुळांची विधिवत पूजा करावी आणि मुळांवर हळदी कुंकू वाहावं. त्यानंतर कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. पूजा झाल्यानंतर घरातील पैशाच्या ठिकाणी किंवा पर्समध्ये हे मूळ ठेवून द्यावे. असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होण्यास मदत मिळू शकते. अडकलेला पैसाही परत मिळू शकतो आणि घरात सुख समृद्धी नांदायलाही वेळ लागणार नाही, अशीही मान्यता आहे. परिजात वृक्ष किंवा हरसिंगार वनस्पती हे अतिशय योग्य मानले जाते कारण ते लावल्याने घरात शांती आणि समृद्धी येते. वास्तूनुसार हे झाड घरामध्ये योग्य दिशेने लावल्यास तुमचे घर
सुख आणि सौभाग्याने भरून जाईल. जर तुम्ही वास्तू आस्तिक असाल किंवा अशा गोष्टींवर तुमचा विश्वास असेल तर तुम्ही पारिजात वृक्षाचे फायदे विचारात घ्या आणि ते तुमच्या घरात लावा. ते घराच्या सजावटीमध्ये एक अद्भुत जोड सुद्धा असेल आणि मातृनिसर्गाची एक सुंदर भेट देखील असेल. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.